राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी हिंदू धर्माबाबत मोठं विधान केलंय. काय म्हणाले डॉक्टर मोहन भागवत बघूया. हे खा ते खाऊ नका म्हणजे धर्म नाही. धर्म म्हणजे पूजा नाही. मोहन भागवतांच्या कानपिचक्या. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी धर्मावर मोठं विधान केलंय. धर्मावर बोलताना हे खा ते खाऊ नका सांगणं म्हणजे हिंदू धर्म नाही. हिंदू धर्म हा सर्वांना एकत्र आणणार आहे असं भागवत यांनी म्हटलंय. परंतु देशात खाण्यापिण्यावरून लोकांचे बळी घेण्यात आले त्यावेळी भागवत बोलले असते तर आम्ही त्यांच्या पायाला हात लावला असता असा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी भागवत यांना लगावलाय. हा एकतेचा धागा धर्मप्राण भारत देशाचा धर्मातून येतो. धर्म म्हणजे पूजा नाही. धर्म म्हणजे हे खा ते खा हे खाऊ नका शिवू नका वगैरे वगैरे नाही. हा धर्म नाही. धर्माची मूल्य ही सत्यामधून आलेली आहेत. प्रेम म्हणजे सत्य, करुणा, शुचिता आणि तपस असं वर्णन आहे. या देशामध्ये मॉब लिंचिंग खाण्यावरून जे बळी गेले, खुलेआम माणसं मारली गेली, तेव्हा जर भागवत साहेब बोलले असते सरसंघचालक तर नक्कीच आम्ही त्यांचा गौरव केला. डॉक्टर मोहन भागवत यांनी भारतावर होत असलेल्या आक्रमणाबाबत मोठं वक्तव्य केलंय. भारत मोठा होऊ नये यासाठी सर्व शक्ती एकवटून आक्रमण करतायत असं भागवत यांनी म्हटलंय. भारत मोठा झाल्यावर ज्यांच्या स्वार्थाची दुकानं बंद होतील त्या सगळ्यांना काळजी आहे की हा मोठा होऊ नये. म्हणून सगळी शक्ती एकवटून आणि सर्व प्रकारची प्रत्यक्ष शारीरिक आक्रमणापासून तर सूक्ष्म आक्रमणापर्यंत सगळ्या पद्धतींचा पद्धतशीर उपयोग करून हे आक्रमण सुरू आहे. पण असलं म्हणून घाबरून जायचं कारण नाही. शिवाजी महाराजांच्या काळी अशीच परिस्थिती होती. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी ही टिळकांनी शोधल्याचं विधान केलंय. या वक्तव्यावरून भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय. शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढल्याचा इतिहास आहे. हा इतिहास कुणाला बदलता येणार नाही असं भुजबळ यांनी म्हटलंय. आणि म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले. इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीने स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं. रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनी ते सगळं शोधून काढलं वगैरे वगैरे. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची जी आहे समाधी ही महात्मा ज्योतिराव फुले यांनीच शोधून काढली. हा इतिहास कुणालाही बदलता येणार नाही. आणि त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सव सुद्धा हा महात्मा ज्योतिराव फुल्यांनीच सुरू केला. जीवनशक्ती हा भारताचा आधार आहे. तसंच जीवनशक्ती ही धर्माचा आधार आहे. सृष्टीच्या आरंभापूर्वी आणि सृष्टीच्या नंतरही धर्माची आवश्यकता असणार आहे असंही भागवत यांनी प्रतिपादन केलंय. एकूणच भागवत यांचं धर्मावरील वक्तव्य ही कट्टरपंथीयांसाठी कानपिचकाच म्हणाव्या लागेल. अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.